गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट व्हिडिओमध्ये आपण मर्क्युरी बॅरोमीटर स्टडी केला होता. पास्कल्स लॉचे आपण ॲप्लिकेशन्स पाहत आहोत. त्याच्यामध्ये आपण एक पाहिलं होतं बॅरोमीटर पास्कल्स लॉचे ॲप्लिकेशन किंवा त्याच्यावरती बेस्ड असणारे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते आपण पाहत आहोत, ज्याच्यामध्ये प्रेशर मेजर केलं जातं आहे. प्रेशर मेजर करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा टॉरिसेलीनं इन्व्हेंट केलेलं जे इन्स्ट्रुमेंट होतं मर्क्युरी बॅरोमीटर, ते आपण स्टडी केलं. आता याच्यानंतर आपल्याला पाहिजे आज ओपन ट्यूब मॅनोमीटर. त्या ठिकाणी जसं प्रिन्सिपल आपण यूज केला होता, पास्कल्स लॉ यूज केला होता, सेम तसंच या ठिकाणी पण आहे किंवा त्याच्यावरतीच बेस्ड हे देखील इन्स्ट्रुमेंट आहे. सेम तसंच आहे, फक्त थोडाफार चेंज आहे. बघा आता यूट्यूब मॅनोमीटरमध्ये काय, एक यू आकाराची एक किंवा यू शेप्ड ट्यूब आहे, विच इज पार्शियली फिल्ड विथ लो डेन्सिटी लिक्विड सच ॲज वॉटर अँड केरोसिन. बघा इकडं एक यू आकाराची एक ग्लास ट्यूब आहे. या ठिकाणी ड्रॉ करून दाखवतो. ही एक यू आकाराची ग्लास ट्यूब आहे. त्याच्या एका आर्मला, त्याचे जे दोन आर्म आहेत, ही लेफ्ट साईड आर्म आणि ही राईट साईड आर्म, ह्या दोन आर्मपैकी ह्या उजव्या साईडची जी आर्म आहे, इकडल्या बाजूला काय केलेलं आहे, एक स्पेरिकल शेप असणारी ग्लास वेसल समजा या ठिकाणी अटॅच्ड आहे. गोल आकाराची काच या ठिकाणी अटॅच्ड आहे. आता याचा यूज कशासाठी होतो, तर टू मेजर द प्रेशर ऑफ गॅसवर असणारं जे प्रेशर आहे ते प्रेशर मेजर करण्यासाठी यूट्यूब मॅनोमीटरचा यूज होतो. बघा काय म्हणलं, परत वेगळं सांगतो. मॅनोमीटरमध्ये काय आहे, तर मॅनोमीटरमध्ये एक यू आकाराची ग्लास ट्यूब आहे, ज्याच्यामध्ये आपण प्रेशर मेजर करत असताना जे लिक्विड यूज करणार आहोत ते लिक्विड एक तर वॉटर असेल किंवा केरोसिन असेल, ज्याची डेन्सिटी एकदम कमी आहे, जे थोड्या देखील प्रेशरनं लगेच त्या लिक्विडची मूव्हमेंट होईल, अशा प्रकारचं लिक्विड थोडक्यात आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. मग वॉटर आणि केरोसिन हे असे लिक्विड्स आहेत ज्यांच्यावरती हवेचा किंवा गॅसचा थोडा जरी दबाव पडला किंवा प्रेशर आलं तर ते लगेच स्वतःची मूव्हमेंट दाखवतात. आणि ह्या दोन आर्ममधली जी लिक्विडची लेवल आहे ती इझिली काय होईल, अप अँड डाऊन होईल. म्हणजे याचा अर्थ दोन आर्ममधल्या लिक्विड लेवलमध्ये लगेच डिफरन्स आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी आपण या ठिकाणी लो डेन्सिटी असणारं लिक्विड काय करणार आहोत, यूज करणार आहोत. परत काय म्हणलं आपण या ठिकाणी, वन आर्म ऑफ मॅनोमीटर इज ओपन टू ॲटमॉस्फिअर. म्हणजे ही जी आर्म आहे इकडल्या बाजूची, याच्यामध्ये समजा आपण लिक्विड घेतलं इथपर्यंत, बरोबर आहे, ही एक लिक्विडची लेवल आहे, हे आतमध्ये असंच लिक्विड आहे, समजा ते या ठिकाणी इथपर्यंत आलेलं आहे. आता हे असं कशामुळे झालेलं आहे, या ठिकाणी डिफरन्स आहे, बघितलं आपण तर याची लेवल इथपर्यंत आहे, याची लेवल वरच्या बाजूला आहे. असं का झालेलं आहे, तर याच्यामध्ये एक गॅस इंट्रोड्यूस केलेला आहे. काय आहे, याच्यामध्ये एक गॅस आहे, ज्या गॅसचं आपल्याला काय करायचं आहे, प्रेशर मेजर करायचं आहे, बरोबर आहे. म्हणून काय म्हणलं, या आर्मची, या यूट्यूबची एक आर्म ही म्हणजे थोडक्यात डाव्या साईडची आर्म ही ॲटमॉस्फिअरला ओपन आहे. म्हणजे याचा अर्थ इथं पूर्ण ॲटमॉस्फिअर आहे आणि या ॲटमॉस्फिअरचं प्रेशर कशावरती पडणार आहे, या आर्मच्या आतमध्ये असणाऱ्या लिक्विडवर पडणार आहे, बरोबर आहे. दुसरी गोष्ट काय केलं आपण, अदर आर्म इज कनेक्टेड टू द कंटेनर डी. हे एक ग्लास कंटेनर आहे, ऑफ विच प्रेशर पी इज टू बी मेजर. ज्याच्यामधलं प्रेशर जे आहे पी, ते आपल्याला काय करायचं आहे, मेजर करायचं आहे, बरोबर आहे. मग आता बघा याच्यामध्ये आपण काय केलं, आता याच्यानंतर आपण काय करणार, एक 2-3 पॉईंट कन्सिडर करणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला पॉईंट जो आहे इथला, हा ए पॉईंट आपण चॉईस केला. समजा ए पॉईंट, बघा या पॉईंटला जे प्रेशर असणार आहे ते प्रेशर म्हणजे कुठलं प्रेशर असेल, या पॉईंटला असणारं प्रेशर म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. का बरं, बिकॉज दिस आर्म इज ओपन टू ॲटमॉस्फिअर. या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक प्रेशर या लेअरच्या या सरफेसवर पडेल, ते प्रेशर आपण कन्सिडर करतो P0, बरोबर आहे. पॉईंट एला असणारं प्रेशर ॲट पॉईंट ए इज नथिंग बट P0, जे कुठलं आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, कारण ती आर्म ॲटमॉस्फिअरला ओपन आहे. म्हणजे याचा अर्थ इथं हवा आहे एक प्रकारचे. ॲटमॉस्फिअर म्हणजे जे वातावरण आहे ते वातावरण या यूट्यूबमध्ये देखील आहे, कारण ही यूट्यूब वातावरणामध्ये कशी आहे, खुली आहे. त्याच्यामुळं वातावरणाचं जो दाब आहे नॉर्मल प्रेशर सी लेवलचं, ते या ठिकाणी आहे असं आपण कन्सिडर केलं ए या पॉईंटला. याच्यानंतर इथला जो पॉईंट आहे सी, या ठिकाणचं जे प्रेशर आहे, हे प्रेशर याला काय म्हणू शकतो आपण,
हे प्रेशर म्हणजेच इथलं प्रेशर आहे. का बरं? कारण गॅसनं एक्झर्ट केलेलं प्रेशर. आणि अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ जर समजा एक सिस्टीम असेल त्याच्यामध्ये कुठल्याही एका पॉईंटला असणारं प्रेशर हे कसं असतं, सगळीकडे इक्वली एक्झर्ट झालेलं असतं. त्यामुळे इथं जे प्रेशर आहे जे आपल्याला मेजर करायचे तेच प्रेशर या ठिकाणी देखील असेल. म्हणजे इथं आपण काय म्हणू शकतो, प्रेशर ॲट पॉईंट सी इज इक्वल टू प्रेशर इनसाइड द कंटेनर ॲट पॉईंट डी. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ पी सी इज इक्वल टू पी असं आपण लिहू शकतो, किंवा पी सी इज इक्वल टू पी डी इज इक्वल टू पी असं आपण लिहू शकतो. म्हणजे जे प्रेशर कंटेनरमध्ये आहे तेच प्रेशर या ठिकाणी असेल अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ. आणि या ठिकाणचं प्रेशर म्हणजे कुठलं आहे, या ठिकाणचं प्रेशर म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. आता मी काय केलं बघा, याच्यानंतर आपण काय करणार आहोत, हा सी पॉईंट ज्या हॉरिझॉन्टल लेवलला आहे त्याच हॉरिझॉन्टल लेवलला मी आणखीन एक पॉईंट चॉईस केला. इनसाइड द लेफ्ट साईड आर्म, या लेफ्ट साईडच्या आर्ममध्ये बिलो द पॉईंट ए आपण आणखीन एक पॉईंट चॉईस केलं, त्याचं नाव आहे बी. या पॉईंटचं प्रेशर ॲट पॉईंट बी इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट सी असं आपण म्हणू शकतो. का बरं? कारण पॉईंट्स बी अँड सी आर ॲट सेम हॉरिझॉन्टल लेवल. बी आणि सी हे दोन्ही पण पॉईंट कसे आहेत, ग्राउंड सरफेसपासून सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहेत. त्याच्यामुळं पॉईंट बीला जेवढं प्रेशर आहे तेवढंच पॉईंट सीला पण आहे असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे, हे आपल्याला माहीत आहे. आता त्याच्यानंतर ॲट पॉईंट बीला असणारं जे प्रेशर आहे ते आपण कसं मेजर करणार, तर आपल्याला माहीत आहे ॲट पॉईंट बी, याला इक्वेशन नंबर समजा 1 द्या. ॲट पॉईंट बी इज इक्वल टू, या ठिकाणचं असणारं प्रेशर म्हणजे काय, इथं जे लिक्विड कॉलम तयार झालेला आहे या लिक्विड कॉलमची हाईट प्लस हाईट म्हणजे याचा अर्थ लिक्विड कॉलमचं प्रेशर प्लस वरचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजे याचा अर्थ प्रेशर ॲट पॉईंट बी असेल. म्हणजे याचा अर्थ ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस pressure due to that liquid column H rho G, where rho is the density of that liquid, G is the acceleration due to gravity, and H is the height of liquid column inside the one arm of मॅनोमीटर. या मॅनोमीटरच्या आतमध्ये जो लिक्विड कॉलम तयार झालेला आहे त्याची हाईट H आहे. म्हणजे याचा अर्थ हे आपण पाहिलेलं याच्या अगोदर H rho G हे काय आहे, हे त्या लिक्विड कॉलमने एक्झर्ट केलेलं प्रेशर प्लस या ठिकाणचं वरचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू टोटल प्रेशर और ॲब्सोल्यूट प्रेशर ॲट पॉईंट बी असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. आता याच्यानंतर बघा, मी तुम्हाला सांगितलं की पास्कल्स लॉ आपल्याला काय सांगतो, अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ प्रेशर ॲट पॉईंट सी या पॉईंटला असणारं प्रेशर इज सेम ॲज दॅट ऑफ पॉईंट डी दॅट इज इनसाइड द चेंबर. म्हणजे याचा अर्थ पास्कल्स लॉनुसार या पॉईंटचं प्रेशर तेवढंच असेल जेवढं या पॉईंटचं असेल. बरोबर आहे. कारण पास्कल लॉ काय सांगतो, कुठल्याही चेंबरच्या आतमध्ये प्रत्येक पॉईंटला असणारं प्रेशर हे कसं असतं, इक्वल असते. त्याच्यामुळं या ठिकाणचं इथून इथपर्यंत गॅस इंट्रोड्यूस केलेला आहे, इथं प्रेशर जे आहे तेच या ठिकाणी असणार. म्हणून आपण या ठिकाणी पी सी इज इक्वल टू पी असं लिहिलं. आता त्याच्यानंतर बाय युजिंग इक्वेशन 1 and 2 जे आपण दोन इक्वेशन डिराईव्ह केले, इक्वेशन 1 and 2, मी तर असं म्हणू शकतो आपण फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी गेट इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून आपण काय लिहू शकतो, तर पी इज इक्वल टू पी बी म्हणजेच काय आहे पी सी, आणि पी सी म्हणजेच काय आहे पी. म्हणजे याचा अर्थ हे इक्वेशन कसं झालं, पी इज इक्वल टू पी झिरो प्लस एच रो जी. दिस इज द प्रेशर इनसाइड द किंवा दिस इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट प्रेशर पी. या इक्वेशनचा यूज करून आपण पी कॅल्क्युलेट करू शकतो. किंवा याच्यामध्ये समजा आपल्याला लेफ्ट साईडला आणलं तर आपल्याला माहिती आहे मॅनोमीटर मेजर्स द गेज प्रेशर. गेज प्रेशर म्हणजे काय, डिफरन्स इन प्रेशर. बरोबर आहे. या ठिकाणचं प्रेशर आपल्याला मेजर करायचं असेल तर पी मायनस पी झिरो इज इक्वल टू एच रो जी. अशा पद्धतीनं आपण या इक्वेशनचा यूज करून त्या कंटेनरमध्ये असणारं डी कंटेनरमध्ये असणारं जे प्रेशर आहे ते मॅनोमीटरचा यूज करून मेजर करू शकतो. या ठिकाणी आपला मेकॅनिकल प्रॉपर्टीजमधला जो पहिला पार्ट आहे जो टोटली 11चा होता तो जवळपास या ठिकाणी संपलेला आहे. आता याच्यानंतर जो पार्ट चालवणार आहे तो जुन्या सिलेबसमध्ये 12thला एक सरफेस टेन्शन नावाचा चॅप्टर होता जो याच्यामध्येच इन्व्हॉल्ड आहे. मेकॅनिकल प्रॉपर्टीमध्येच सरफेस टेन्शन या ठिकाणाहून चालू होतो. बरोबर आहे. तर आज आपण सरफेस टेन्शन स्टार्ट करणार आहोत. बघा 2.4 सरफेस टेन्शन. व्हॉट इज सरफेस टेन्शन असं विचारलं तर सरफेस टेन्शनची डेफिनेशन सांगण्याच्या अगोदर समजा आपल्याला काहीच माहीत नाही तर आपल्याला एक गोष्ट तरी माहीत आहे की सरफेस टेन्शन इज व्हेरी इंटरेस्टिंग प्रॉपर्टी ऑफ लिक्विड ॲट रेस्ट. लिक्विड ज्यावेळेस रेस्ट पोझिशनला आहे त्यावेळेस त्या लिक्विडनं शो केलेली एक इंटरेस्टिंग प्रॉपर्टी म्हणजे सरफेस टेन्शन आहे. ते कसं काय, आता याच्यामध्ये बघा आपल्याला एक माहीत आहे की वॉटर स्पायडर्स आर एबल टू वॉक ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड
or greased needle floats on the steady surface of liquid, or raindrops and soap bubbles are always take spherical shape. या जे काही सगळे फिनोमिनॉन आहेत these all फिनोमिनॉन्स आर ड्यू टू सरफेस टेन्शन. हे जे काही सर्व कॉन्सेप्ट आहेत जे आता मी तुम्हाला सांगितले, की जसं वॉटर स्पायडर असतील किंवा मॉस्किटोज असतील, त्यांचे अंडी पाण्यावरती फ्लो होतात, किंवा स्पायडर जे आहेत ते पाण्यावरती इझिली चालू शकतात, स्टेबल असणाऱ्या किंवा रेस्ट पोझिशनला असणाऱ्या पाण्यावरती ते वॉक करू शकतात, किंवा ग्रीस लावलेली जी निडल आहे, बरोबर आहे ती, किंवा ब्लेड घ्या, समजा ब्लेड पाण्यावरती फ्लोट होऊ शकते, बरोबर आहे. तुम्ही जर ब्लेडला ग्रीस लावलं तर ते पाण्यावरती फ्लोट करेल ती ब्लेड. किंवा नंतर आपल्याला माहिती आहे की वरून आकाशात पडणारा जो पाऊस आहे, त्या पावसाचे जे वॉटर ड्रॉप्स आहेत त्यांचा शेप हा कधी पण स्पेरिकल असतो. किंवा सोप बबल आहे, आपण जे साबणाचा फेस तयार करून त्याच्यापासून आपण जे फुगे तयार करतो त्यांचा शेप हा स्पेरिकल आहे. हे जे काही सगळे कॉन्सेप्ट्स आहेत किंवा फिनोमिनॉन आहेत, या सर्वांची उत्तरं आपल्याला हा सरफेस टेन्शन म्हणजे याचा अर्थ चॅप्टरचा नेक्स्ट पार्ट बघत असताना आपल्याला ती मिळणार आहेत वन बाय वन. तर आपण या चॅप्टरला सुरुवात करू. नेमकं थोडक्यात हा चॅप्टरचा दुसरा पार्ट आहे आणि जुन्या सिलेबसचा हा नवीन चॅप्टर आहे. याच्यामध्ये कुठले हे जे काही फिनोमिनॉन तुम्हाला मी आता सांगितले, या सर्वाची उत्तरं आपल्याला याच्यामध्ये मिळत जातील. फक्त आपल्याला एक माहीत असलं पाहिजे, सरफेस टेन्शन ही एक लिक्विडची इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे आणि एक इंटरेस्टिंग प्रॉपर्टी आहे म्हटलं तरी चालेल. मग आता बघा, आपल्याला सरफेस टेन्शन समजण्याच्या अगोदर आपल्याला काही कॉन्सेप्ट्स आहेत, एक 4 डेफिनेशन्स आहेत म्हणा, किंवा 4 बेसिक पॉईंट्स आहेत सरफेस टेन्शनसाठी, जे आपल्याला सरफेस टेन्शन स्टडी करत असताना समजणं गरजेचं आहे. ज्याला आपण इम्पॉर्टंट टर्म्स असं देखील म्हणू शकतो. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली आहे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. आता नेमकं इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कशाला म्हणायचं? आपल्याला माहीत आहे, मॅटर इज मेडअप ऑफ, ऑर सबस्टन्स इज मेडअप ऑफ लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स, बरोबर आहे. कुठलाही सबस्टन्स, समजा आपण एक काय केलं, लोखंडाचा एक ठोकळा घेतला स्क्वेअरच्या आकाराचा, तर हा कशापासून तयार झालेला आहे, किंवा याला स्क्वेअर हा शेप कशामुळं आहे, तर आपल्याला माहीत आहे की हा सबस्टन्स एक रिजिड सबस्टन्स आहे. याच्या आतमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, त्याच्या आतमध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत, आणि दोन्ही मॉलिक्युल्स किंवा ते सर्वच्या सर्व पार्टिकल्स किंवा ते कण, लोखंडाचे कण एकमेकाला टाईटली अटॅच्ड आहेत. त्याच्यामुळं याला एक प्रकारचा चौकोनी शेप आहे, आणि हाच शेप इझिली आपण चेंज करू शकत नाही. आपल्याला त्याचा शेप चेंज करायचा असेल, त्याच्यावरती आपल्याला लार्ज मॅग्निट्यूडचा फोर्स अप्लाय करावा लागतो, त्याच वेळेस याचा शेप चेंज होतो. म्हणजे याचा अर्थ मला काय सांगायचं आहे की आपण जर एकदम मायन्यूट लेवलला जर स्टडी केली, तर कुठलाही मॅटर हा पार्टिकल्सपासून तयार झालेला आहे, आणि कुठलेही पार्टिकल्स हे नंबर ऑफ मॉलिक्युल्सपासून तयार होतात. आणि आपल्याला माहीत आहे की जे 2 मॉलिक्युल्स आहेत जे एकमेकाला टाईटली अटॅच्ड आहेत किंवा टाईटली बाउंडेड आहेत, ते कशामुळे बाउंडेड आहेत, तर एका फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळं. आणि त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनलाच काय म्हणतो आपण, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा इंटरमॉलिक्युलर फोर्स असं म्हणतो. काय बोललो बघा, परत सांगतो. एनी 2 मॉलिक्युल्स अट्रॅक्ट इच अदर विथ अ स्ट्रॉंग फोर्स. दिस फोर्स इज नथिंग बट इंटरमॉलिक्युलर फोर्स. कुठल्याही एकाच सबस्टन्सचे, किंवा आता याच्यामध्ये पण 2 टाईप आहेत, ते तुम्हाला मी नंतर सांगतो. पण अगोदर आपल्याला एक माहीत असलं पाहिजे, इंटरमॉलिक्युलर. इंटर म्हणजे काय? इंटर म्हणजे कुठल्या तरी दोघांमध्ये, मॉलिक्युलर म्हणजे 2 मॉलिक्युल्सच्या मध्ये प्रेझेंट असणारा फोर्स, त्याला म्हणतो आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स. तुम्ही पाणी घेतलं, पाण्याचे 2 मॉलिक्युल्स घ्या, त्या 2 मॉलिक्युल, एक पाणी असं आहे का, आपल्याला ग्लासमध्ये आपण पाणी पाहतो, त्याचा प्रत्येक ड्रॉपलेट मला सेपरेट दिसत आहे असं होतं का? होत नाही. सर्व ड्रॉपलेट्स मिळून एक ग्लास पाणी तयार होते. याचा अर्थ हे सर्वच्या सर्व ड्रॉपलेट्स एकमेकाला एका पर्टिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शननं बाउंडेड आहेत. त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला आपण काय म्हणतो, इंटरमॉलिक्युलर फोर्स असं म्हणतो, बरोबर आहे. आता देअर आर 2 टाईप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. फर्स्ट वन इज कोहेजिव्ह फोर्स, अदर वन इज अधेजिव्ह फोर्स. त्यातला पहिला पाहणार आहोत आपण कोहेजिव्ह फोर्स किंवा फोर्स ऑफ कोहेजन असं देखील याला म्हणतात. कोहेजिव्ह फोर्स म्हणजे काय, तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स इज कॉल्ड कोहेजिव्ह फोर्स ऑर फोर्स ऑफ कोहेजन. काय म्हणलं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, परंतु कुठल्या 2 मॉलिक्युल्समधला, तर एकाच सबस्टन्सच्या 2 मॉलिक्युलमध्ये प्रेझेंट असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे कोहेजिव्ह फोर्स आहे. फॉर एक्झाम्पल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 2 लिक्विड मॉलिक्युल्स or 2 gas molecules or 2
वुडन मॉलिक्युल्स, लाकडाचे 2 मॉलिक्यूल आहेत त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणारा फोर्स कोहेजिव्ह फोर्स आहे. 2 गॅस मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणारा फोर्स कोहेजिव्ह फोर्स आहे. 2 वॉटर मॉलिक्युल्स आहेत त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारा फोर्स हा कोहेजिव्ह फोर्स. या दोघांमधलं म्हणत नाही मी, कुणामधलं, फक्त पाण्याचे 2 मॉलिक्युल्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट म्हणजे एकाच प्रकारचा सबस्टन्स, फक्त पाणी एकच सबस्टन्स आहे, त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही प्रकारचं मॉलिक्यूल इन्व्हॉल्व नाही. फॉर एक्झाम्पल, तर त्या 2 पाण्याच्या मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट असणारा फोर्स म्हणजे कोहेजिव्ह फोर्स. फक्त गॅस आहे, त्या गॅसच्या 2 मॉलिक्यूल्समध्ये प्रेझेंट असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे कोहेजिव्ह फोर्स. फक्त लाकूड आहे, त्या लाकडाच्या 2 मॉलिक्यूल्समध्ये प्रेझेंट असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे कोहेजिव्ह फोर्स. याला म्हणायचं कोहेजिव्ह फोर्स ऑर फोर्स ऑफ कोहेजन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द 2 मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स. सेम म्हणजे कुठला, एकाच सबस्टन्समधल्या 2 मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे कोहेजिव्ह. याच्यानंतर सेकंड आहे अधेझिव्ह फोर्स. याच्यानंतरचा आहे अधेझिव्ह फोर्स. अधेझिव्ह फोर्स म्हणजे काय, सेम डेफिनेशन आहे, फक्त थोडा चेंज. म्हणजे काय, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्स. म्हणजे याचा अर्थ, फॉर एक्झाम्पल, एक मॉलिक्यूल घेतला तुम्ही ग्लासचा आणि एक मॉलिक्यूल घेतला तुम्ही पाण्याचा. आपल्याला माहीत आहे की ग्लासावरती आपण पाणी टाकलं, पाणी शिंपडलं तर काय होतं आहे, वॉटर मॉलिक्युल्स किंवा वॉटर ड्रॉपलेट्स त्याच्यावरती चिटकून राहतात. याचा अर्थ काय, का बरं चिटकून राहिले, कारण त्या ठिकाणी ग्लास मॉलिक्युल्सने त्या वॉटर मॉलिक्यूलवरती एक प्रकारचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट केला. ॲट द सेम टाईम वॉटर मॉलिक्युल्सने देखील ग्लास मॉलिक्यूलवरती स्वतःचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट केला. त्याच्यामुळं वॉटर ड्रॉप्स हे ग्लासला चिटकून राहिले. किंवा समजा आपण काय घेतलं, एक समजा लोखंडाची शीट आहे किंवा आपला दरवाजा आहे घराचा, त्याच्यावरती आपण पाणी शिंपडलं किंवा पाणी टाकलं, त्याच्यावरती काही वॉटर ड्रॉप्स किंवा भिंतीवरती आपण पाणी टाकलं तर काही वॉटर ड्रॉप्स हे भिंतीवर चिटकून राहतात किंवा भिंतीवरती राहतात. असं होत नाही की आपण पाण्यामध्ये हात घातला आणि आपला हात कोरडा बाहेर निघाला, होत नाही असं. का बरं, कारण वॉटर मॉलिक्युल्स आपल्या हाताच्या मॉलिक्युल्सवरती फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करतात. ॲट द सेम टाईम आपल्या हाताचे मॉलिक्युल्स त्या वॉटर मॉलिक्यूलवर एक प्रकारचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करतात. त्याच्यामुळं त्या ठिकाणी काय होते, दोन्ही एकमेकाला चिटकतात. म्हणजे याला म्हणतो आपण, या 2 मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट असणारा फोर्स हा कुठला आहे, अधेझिव्ह फोर्स आहे. कळालं. म्हणजे आपल्याला एक माहीत असलं पाहिजे की कोहेजिव्ह फोर्स हा एक इम्पॉर्टंट फोर्स आहे. कशासाठी, फॉर द डेफिनाईट शेप ऑफ लिक्विड, सॉलिडचा जो शेप आहे, आपण पाहतो की सॉलिड आपल्या पृथ्वीतलावरती लाकडाचं फर्निचर असेल, लोखंडी असेल किंवा जेवढ्या काही वस्तू पाहतो त्यांचा शेप हा डेफिनाईट आहे, ठराविक आहे. असं होत नाही की आज आपण टेबल बघितला चौकोनी होता आणि उद्या गोल झाला, असं होत नाही. यांचा शेप चेंज होत नाही. का बरं चेंज होत नाही, कारण त्यांच्या आतमध्ये असणारे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे कोहेजिव्ह फोर्स हा रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी, फॉर द डेफिनाईट शेप ऑफ सॉलिड्स. आता गॅसेस आणि लिक्विडच्या बाबतीमध्ये समजा हा फोर्स जो आहे, हा फोर्स कसा आहे, थोडा वीक आहे. कसं ते आपण पुढे स्टडी करणार आहोत. ठीक आहे, हे झालं इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. आता याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. बघा इकडं, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स, नेमकं मॉलिक्युलर फोर्सची रेंज किती आहे आणि रेंज कशाला म्हणायचं ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. प्रत्येक फोर्स ऑफ अट्रॅक्शनची एक पर्टिक्युलर रेंज ठरलेली आहे. फक्त इन्फायनाइटली लॉंग डिस्टन्सपर्यंत पसरलेला फोर्स म्हणलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे असं आपण कन्सिडर करतो. बाकीच्या फोर्सेसला एक लिमिटेड काय आहे, रेंज आहे. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक फोर्स असेल, मॅग्नेटिक फोर्स असेल तर ते त्यांच्या अराउंड पर्टिक्युलर रिजनमध्ये एक प्रकारचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करतात. फॉर एक्झाम्पल समजा आपण बार मॅग्नेट घेतला तर बार मॅग्नेटमुळे जी मॅग्नेटिक फील्ड तयार झालेली आहे एका पर्टिक्युलर रिजनपर्यंत, त्या रिजनच्या आतमध्येच मॅग्नेटिक फोर्स आपल्याला जाणवतो. त्या रिजनच्या बाहेर जर आपण गेलो तर आपल्यावरती कुठल्याही प्रकारचा मॅग्नेटिक फोर्स एक्झर्ट होणार नाही. बरोबर आहे. अशा पद्धतीनंच या ठिकाणी इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जे आहेत तर इंटरमॉलिक्युलर फोर्स देखील एका पर्टिक्युलर रेंजपर्यंत काय झालेला आहे, पसरलेला आहे. फॉर एक्झाम्पल समजा हा मॉलिक्यूल आपण चॉईस केला, हा एक मॉलिक्यूल आहे समजा, या तर मॉलिक्युलर रेंज कशाला म्हणायचं, तर या मॉलिक्यूलच्या अराउंड एक स्पियर ड्रॉ केला आपण, इमॅजिनरी स्पियर. कसा ड्रॉ केला, तर मॉलिक्यूल ॲज इट्स सेंटर, या स्पियरचा सेंटर तो स्वतः मॉलिक्यूलच आहे. अँड किंवा असं म्हणू शकतो, हे स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आणि रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स हे दोन्ही पण एकाच ह्याच्यामध्ये बघू आपण. स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स, स्पियर ऑफ
इन्फ्लुएन्स आणि मॉलिक्युलर रेंज. बघा आता अगोदर रेंज सांगतो मी तुम्हाला. रेंज म्हणजे काय? द फोर्स ऑफ बघा, द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम अ मॉलिक्यूल अप टू विच द मॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह. म्हणजे याचा अर्थ या मॉलिक्यूलपासूनचं मॅक्झिमम डिस्टन्स जिथपर्यंत तो मॉलिक्यूल स्वतःचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करू शकतो त्याला म्हणतो आपण रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. समजा हा मॉलिक्यूल आहे, हा मॉलिक्यूल ज्या ठिकाणी आहे तिथून एक असं ठराविक डिस्टन्स जिथपर्यंत जर समजा दुसरा कुठला मॉलिक्यूल त्याच्याजवळ आला असेल या डिस्टन्स क्रॉस करून किंवा या डिस्टन्सवर, तर त्या मॉलिक्यूलवरच हा मॉलिक्यूल स्वतःचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करू शकतो. अदरवाईज हा ए मॉलिक्यूल बी मॉलिक्यूलवरती कुठल्याही प्रकारचा फोर्स एक्झर्ट करू शकत नाही जर हा बी मॉलिक्यूल या रेंजच्या आतमध्ये नसेल तर. काय म्हणलं बा, परत सांगतो एक वेळेस. द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम मॉलिक्यूल अप टू विच द मॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह. एक असं डिस्टन्स, एक जास्तीत जास्त असं डिस्टन्स ज्या डिस्टन्सपर्यंत हा मॉलिक्यूल स्वतःचा इंटरमॉलिक्युलर फोर्स एक्झर्ट करू शकतो त्यालाच काय म्हणतो आपण रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स असं म्हणतो. अँड दिस डिस्टन्स इज इन फ्यू नॅनोमीटर, दॅट इज 10⁻⁹ मीटर. हे डिस्टन्स किती आहे? 1 नॅनोमीटर आहे. एक मॉलिक्यूल जास्तीत जास्त स्वतःचा इंटरमॉलिक्युलर फोर्स हा 10⁻⁹ मीटर एवढ्या अंतरावरतीच एक्झर्ट करू शकतो. याचा अर्थ या मॉलिक्यूलच्या जवळ दुसरा मॉलिक्यूल जर 10⁻⁹ मीटर याच्यापेक्षा कमी अंतरावरती जर एक्झिस्ट असेल तरच हा त्याच्यावरती फोर्स एक्झर्ट करेल. ॲट द सेम टाईम हा देखील याच्यावरती एक्झर्ट करेल. परंतु दोघांमधलं डिस्टन्स जर समजा 10⁻⁹ मीटरपेक्षा मोठं असेल किंवा जास्त असेल तर हे दोन्ही मॉलिक्यूल्स एकमेकावरती कुठल्याही प्रकारचा इंटरमॉलिक्युलर फोर्स एक्झर्ट करणार नाहीत. याला म्हणतो आपण रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. आणि स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काय? तर याच मॉलिक्यूलला आपण सेंटर कन्सिडर केलं आणि याच्या अराउंड एक इमॅजिनरी स्पियर ड्रॉ केला. स्पियर आणि सर्कलमध्ये फरक आहे. सर्कल 2 डायमेन्शनल आहे, स्पियर म्हणजे 3 डायमेन्शनल. 3 डायमेन्शनल आपली पृथ्वी, जसं की त्याला आपण एक स्पियर कन्सिडर करतो, बरोबर आहे. एक थोडक्यात बॉल, फुटबॉलमधला बॉल तो एक स्पियर आहे. तशा प्रकारचा स्पियर याच्या अराउंड ड्रॉ केला. या मॉलिक्यूलच्या अराउंड कसा ड्रॉ केला? तर या मॉलिक्यूलला आपण सेंटर कन्सिडर केलं त्या स्पियरचा. जसं पृथ्वीला एक सेंटर आहे तसं या स्पियरचा सेंटर म्हणजे हा मॉलिक्यूल. आणि याची रेंज जी आहे, याची रेंज जी आहे मॉलिक्युलर फोर्सची जी रेंज आहे ती रेंज आपण इक्वल टू किती घेतली? रेडियस ऑफ दॅट स्पियर, आणि तो स्पियर ड्रॉ केला. याची डेफिनेशन तुम्हाला काय सांगता येईल? अन इमॅजिनरी स्पियर विथ अ मॉलिक्यूल ॲट इट्स सेंटर अँड रेडियस इक्वल टू द मॉलिक्युलर रेंज इज कॉल्ड स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. काय म्हणलं आपण? एक इमॅजिनरी स्पियर ड्रॉ केला अराउंड द मॉलिक्यूल विथ मॉलिक्यूल ॲज इट सेंटर अँड रेडियस इक्वल टू मॉलिक्युलर रेंज इज नथिंग बट स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव आणि स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे एक प्रभाव असणारा स्पियर ज्याच्या आतमध्ये, त्या स्पियरच्या आतमध्ये कुठल्याही बाजूनं एखादा मॉलिक्यूल जर एंटर झाला तर त्याच्यावरती हा मॉलिक्यूल स्वतःचा इंटरमॉलिक्युलर फोर्स काय करू शकतो? एक्झर्ट करू शकतो. त्यालाच म्हणायचं स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. समजलं? आता याच्यानंतर आणखीन एक टर्म राहिली ती म्हणजे सरफेस फिल्म. सरफेस फिल्म एकदम सोपा आहे. सरफेस फिल्म कशाला म्हणायचं बघा. तुम्ही जर समजा ग्लासमध्ये समजा तुम्ही ग्लास घेतला, काचेचा ग्लास आहे, याच्यामध्ये तुम्ही काय केलं? एका ठराविक लिमिटपर्यंत तुम्ही समजा इथपर्यंत पाणी भरलं, तर तुम्ही जर त्याला हॉरिझॉन्टल ग्लास तो जो काचेचा ग्लास आहे तो तुम्ही टेबलवरती ठेवा आणि त्याला साईडनं पहा. तुम्ही त्याला एका साईडनं पहा, तुम्हाला इथं वरच्या बाजूला एक चमकदार लेअर दिसेल ज्याची थिकनेस काहीतरी तुम्हाला दिसून येईल, बरोबर आहे. तुम्हाला असं जसं आपल्याला वहीचं पेज जे आहे, हे समजा वहीचं पेज आहे, या वहीच्या पेजची ही जी एज आहे, ही जी कडा आहे, ही कशी एकदम शार्प आहे. याची थिकनेस आहे पण आपल्याला जाणवत नाही, बरोबर आहे. ही एकदम आपल्याला शार्प एज दिसते. तसं त्या ठिकाणी तुम्हाला त्या वॉटर ग्लासमध्ये किंवा त्या पाण्याच्या काचेच्या ग्लासमध्ये तुम्हाला एक शार्प एज दिसणार नाही. तुम्हाला अशा प्रकारची थिकनेस असणारी एक लेअर दिसेल ज्याला काहीतरी एक पर्टिक्युलर थिकनेस आहे. म्हणजे याचा अर्थ हा वरचा भाग जो आहे हा पाण्याचा सरफेस आहे, त्याला म्हणायचं ओपन सरफेस ऑर फ्री सरफेस ऑफ वॉटर. तर या फ्री सरफेसपासून एक खालच्या डिस्टन्सला एक ठराविक अंतरापर्यंत, ते अंतर आहे इक्वल टू
मॉलिक्युलर रेंज दॅट इज 10⁻⁹ मीटर एवढ्या अंतरापर्यंत किंवा एवढ्या अंतराची किंवा एवढ्या याची थिकनेस असणारी किंवा जाड एक फिल्म आपल्याला वरच्या बाजूला पाहायला मिळेल, त्यालाच म्हणतो आपण सरफेस फिल्म किंवा सरफेस ऑफ लेअर किंवा सरफेस लेअर ऑफ लिक्विड विथ थिकनेस इक्वल टू रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. काय म्हणले, ह्या आतमध्ये कुठलं लिक्विड घ्या, वॉटर घ्यावं असं काही नाही, तर त्या लिक्विडची जी काय फ्री सरफेस आहे किंवा वरची सरफेस लेअर आहे किंवा ही जी लेअर आहे कसली लेअर आहे तर विथ थिकनेस, ज्याला काहीतरी थिकनेस आहे इक्वल टू रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. मॉलिक्युलर फोर्सची रेंज किती आहे 10⁻⁹ मीटर, म्हणजे याचा अर्थ एवढी थिकनेस असणारी एक वरच्या बाजूची लेअर त्याला म्हणतो आपण सरफेस फिल्म. कळालं. सरफेस फिल्म हे आपण डायग्राममध्ये आहे एक्स डॅश आणि वाय डॅश असे दाखवतो आपण. XY आणि X डॅश Y डॅश या दोनमधलं डिस्टन्स किती आहे, या दोन लेअरमधलं डिस्टन्स हे 10⁻⁹ मीटर एवढं आहे, याला म्हणतो आपण सरफेस फिल्म. समजलं. या टर्म आणखीन एक आहे फ्री सरफेस ऑफ लिक्विड. कशाला म्हणायचं, फ्री सरफेस ऑफ लिक्विड अशा आणि आणखीन सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युल. Let us try to understand how to measure the gauge pressure using U-tube manometer. Here we have shown the U-tube manometer. This is the left leg of the U-tube manometer and this is the right leg of the U-tube manometer. Both these ends, they are open to the atmosphere. So naturally at both the ends there will be atmospheric pressure that is acting. Now suppose we fill this U-tube manometer with the help of manometric fluid as shown over here. Now as the pressure that is acting at both the ends is the atmospheric pressure, therefore the level of the manometric liquid that is present in the two legs or two limbs will also be the same. Now suppose we want to measure the pressure of the liquid that is flowing through this particular pipe, and let us assume that the pressure of the liquid that is flowing through this pipe is higher than the atmospheric pressure. So when we connect this left leg to the pipe, then as the pressure of the liquid that is flowing through the pipe is higher than the atmospheric pressure, and therefore the level of the manometric liquid will go down in the left leg and will go up in the right leg. Let us assume that the pipe which is carrying the fluid whose pressure we want to measure is having specific gravity S1 and specific weight gamma 1. Similarly, the manometric fluid is having specific gravity S2 and specific weight gamma 2. Now let us connect the left leg to the pipe. So the liquid will enter inside this particular pipe in the left leg of the U-tube manometer from the pipe, and it will force the level of the manometric liquid in the left leg in the downward direction, and the corresponding rise will be there in the corresponding rise of the manometric liquid will be there in the right leg. This A point is known as the gauge point. This XX is known as the reference point. Now from the center of the pipeline up to this XX, the pressure head is H1, and from XX up to this level of the mercury or manometric fluid, suppose the level is H2. Now we want to measure the pressure at point A, so we'll apply the pressure balance equation over here. So we can say that pressure above XX in the left leg is equal to pressure above XX in the right leg. So in the left leg we are having the pressure that is acting at point A, that is PA, plus pressure corresponding to this head H1, that is gamma 1 H1, because we know that the liquid that is present in the pipeline is having specific weight of gamma 1. So gamma 1 H1, this is the pressure because of this particular head, pressure head H1 is equal to pressure above XX in the right leg. So here the liquid that is present is manometric fluid and its specific weight is gamma 2. So pressure will be gamma 2 into H2 corresponding to this pressure head plus 0, because this limb it is open to the atmosphere, and at atmosphere gauge pressure is what? It is 0. So we can say that this is PA, that is pressure at A, plus gamma 1 H1 corresponding to this head H1 is equal to this gamma 2 H2 because of this head H2 plus 0 because this end is open to the atmosphere, and at atmosphere gauge pressure is 0. Now transfer this term gamma 1 H1 on the other side, so it is gamma 2 H2 minus gamma 1 H1. So this is the pressure at point A in Pascal or Newton per meter square.
So in this way we can measure the gauge pressure using U tube manometer.